चला तर मग आज बनवूया खमंग असे कोथिंबीरचे थालीपीठ. मी इथे गावठी कोथिंबीर घेतली होती, व्यवस्थित निवडून घेतली. आता ती बारीक कापून घेऊ. आपली कोथिंबीर कापून झालेली आहे. आता कोथिंबीर अगदी स्वच्छ धुवून घेऊ. धुवून झाल्यानंतर एका भांड्यात काढून घेऊ. आता गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन, त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, जिरे, ओवा, धने पावडर, चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची लसूणची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि अर्धा लिंबू पिळून घेऊ. त्यानंतर थोडीशी साखर टाकून घेऊ. छोटी पळीभर गोड तेल टाकून घेऊ आणि हाताच्या साहाय्याने एकजीव करून घेऊ. पाणी गरजेचे असल्यास थोडंसं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घेऊ. तुम्ही बघू शकता पीठ अगदी व्यवस्थित मळलेलं आहे. आता थालीपीठ व्यवस्थित थापून घेऊ. थोडं थोडं पाणी लावून थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थालीपीठ व्यवस्थित थापून झालेलं आहे. तव्यावर तेल पसरून थालीपीठ त्यावर टाकून घेऊ. त्यानंतर चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने 2-3 छिद्रे पाडून घ्यायचे, जेणेकरून थालीपीठ व्यवस्थित शिजलं जाईल. आणि वरतून थोडेसे सफेद तीळ पसरून देऊ आणि चारही बाजूने तेल पसरून देऊ. दोन्ही बाजूंनी थालीपीठ व्यवस्थित भाजून घेऊ. तयार आहे आपले कोथिंबीरचे थालीपीठ. तुम्ही बघू शकता थालीपीठ अगदी मस्त झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते.